बारकाईने लक्ष आहे तुमच्या मला, बारकाईने लक्ष आहे सगळं. तेव्हा इथं बसलेल्या सगळ्यांच्याकडे मी शिक्षक नेत्यांच्याकडे बघत असतो आणि बघितल्यानंतर त्यांची भूमिका मला कळते. शेठ माझ्यासारखं सामान्य घरातलं शेतकऱ्याचं पोरग, रेस्टिंग दुकानदाराचं पोरग, चारही बाजूनं मिसाईल घेऊन बसलेलं गडी, राजे महाराजे, संस्थानिक, कारखानदार, मंत्री, सगळे मिसाईल घेऊन बसलेले गडी, सगळ्यांचं मिसाईल छातीवर घेऊन परत लावणारा गडी आहे. लक्षात असू द्या, मला जाणीव आहे. असे अनेक प्रसंग माझ्या येतात. मी असं कधीच घडलं नाही की निवडणूक लागली माझ्यावर गुन्हा दाखल झाला, असं कधी घडलं नाही. आता काहीच जमत नाही म्हणजे माय माऊलीनं मध्ये घालून प्रयत्न, काहीच जमत नाही, कसाच ऐकत नाही, निवडणुकीत पराभव होत नाही म्हणजे माय माऊलीनं मध्ये घालून कधीतरी बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातो. पण हे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे, लक्षात ठेवा. महाराजांचे सगळे गाव मलाही माहिती आहे, पण महाराजांच्या विचाराचं अनुसरण करणारा मी आहे. पण कोण काय म्हणता हा विषय बाजूला ठेवा. जेव्हा आपण चांगलं काम करतो शेठ, तेव्हा बाभळीच्या झाडाला कोण दगड मारतो का? दगड कोणाला मारतो? आंब्याच्या झाडाला. मग आंब्याचं झाड आहे, दगड तर खाऊ लागणार, पर्याय नाही, तेव्हा खाऊ दगड, काय अडचण नाही. पण किती दगड मारली तरी सुद्धा आम्ही आंबेच देणार, लक्षात ठेवा. पण कधी कधी एक दिवस लक्षात ठेवा, कधी कधीतरी दगड चुकतो आणि आंब्याला न लागता बुंद्यावर लागतो आणि असा उडून येतो, तसा आलाय उडून आता. सावज टप्प्यात आलेला आहे. बघू पुढे काय होईल. आजचा विषय तो नाहीच आहे. मी तुमच्याकडे आलोय. आमच्या शिक्षक मंडळींचा ज्या प्रश्न आहेत त्या प्रश्नासंदर्भात आपण नक्की पॉझिटिव्ह भूमिका घेऊ. मुख्यालयाच्या विषयावर आपण चर्चा करू. बाकी जे मुद्दे सांगितले 15 मार्चचा जे आहे सगळा मी एकदा सगळ्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.